प्रयागराज येथील महाकुंभाच्या पर्वावर गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिर परिसरात दक्षिण वाहिनी गोदावरी नदीकाठी महाकुंभ शाही स्नान कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी करण्यात आले। महाशिवरात्री गुप्तेश्वर मंदिर व धारेश्वर भगवान यांच्या त्रिवेणी संगमातून या शाही स्नानचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी 6 वाजल्यापासूनच हजारो भाविक भक्त शाही स्नान करण्यासाठी जमले होते। सकाळी 8 वाजता गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। महंत महामंडलेश्वर मनीष भाऊ अच्युत महाराज दस्तापूरकर समेत महंत महामंडलेश्वर वारकरी फळकरी गळकरी यांच्या एकत्रीकरणातून हा कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता। आज महाशिवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने धारासूर नगरी येथे धारेश्वर भगवंताच्या सानिध्यात दक्षिण वाहिनी गंगेच्या सानिध्यात 144 वर्षानंतर येणारा जो कुंभमेळ्याचा उत्सव आहे तो प्रयागराज क्षेत्रामध्ये साजरा होत आहे। अशा या प्रयागराज क्षेत्रात साजरा होणाऱ्या कुंभ क्षेत्राच्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने धारासूर वासियांनी इथं सुद्धा स्नानाचा हा सुयोग घडून आणला आणि आज बऱ्याचशा हजारो भाविकांनी आज इथं स्नान केलेलं आहे आणि सर्वांनी या पुण्याचा वाटा घेतलेला आहे। धारासूरकरांना याबद्दल खूप खूप धन्यवाद। सर्वात मोठा पर्व काळ आहे। दक्षिण वाहिनी गोदावरी या ठिकाणी आहे। गुप्तेश्वर भगवान परमात्मा आहेत आणि धारेश्वर भगवंताची त्या ठिकाणी पिंड आहे। असा हा पर्व काळ पुन्हा येणे नाही। एक तर महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या पर्व काळात कुंभ आलेला आहे आणि तो कुंभ काही दरवर्षी येत नसतो। कुंभ फक्त 12 वर्षातून एकदा येतो आणि तो त्रिवेणी संगमावर येतो। प्रयाग म्हणजे त्रिवेणी संगम आहे। तर त्या ठिकाणी जसा त्रिवेणी संगम आहे तसा इथेही त्रिवेणी संगम आहे। महाशिवरात्र गुप्तेश्वर भगवान धारेश्वर भगवान आणि पुन्हा यावर्षी कुंभाची सांगता सध्याच्याला होते या 2 दिवसामध्ये। म्हणून माझी परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे की आपण जाऊ, उद्या जाऊ, परवा असं करू नका, कारण हा पर्व काळ पुन्हा नसतो। म्हणून हजारोच्या संख्येने भाविक सध्या इथं स्नान करतायत। आपण सुद्धा यावं। पाप उपपाप महापाप आपल्याकडून चुकून प्रत्येकाकडून होतच असतात। त्या पापातून जर आपल्याला निवृत्त व्हायचं असेल तर सर्वात मोठी संधी म्हणजे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर या ठिकाणी येऊन स्नान करणे। ओम नमः शिवाय। आज आपल्या धारासूरमध्ये महाशिवरात्र महोत्सव 2025 चालू आहे। या निमित्तानं श्री रामकथेचं आयोजन केलेलं होतं। ही कथा 7 दिवस चाललेली आहे। आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज कथेची सांगता होत आहे। त्याचबरोबर धारासूरमध्ये आज शाही स्नानाचे का अमृत स्नानाचे सुद्धा नियोजन केलेले होते। या निमित्ताने जवळजवळ हजारोंच्या संख्येने भाविकांनी या दक्षिण वाहिनी गोदावरीमध्ये शाही स्नान केलेलं आहे। तरी याच पद्धतीनं दरवर्षीप्रमाणे हा महाशिवरात्र महोत्सव होत असतो। यामुळे आज धारासूरवासी आणि पंचक्रोशीतील भाविक भक्तांना खूपच आनंद झालेला आहे। असाच सोहळा हा सिंहस्थ पर्वणी सोहळा 2028 मध्ये होणार आहे। तसंच या मंदिराचं काम सुद्धा जवळजवळ त्या सोहळ्यापर्यंत कंप्लीट व्हावं हीच भगवान शंकर चरणी प्रार्थना करतो आणि माझा 2 शब्द संपवतो। सनातन हिंदू धर्मात कुंभमेळा या संकल्पनेला फार महत्त्व आहे। उत्तर भारतात गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगम प्रयागराज या ठिकाणी महाकुंभमेळा जो मोठ्या प्रमाणात झाला त्याचंच प्रतिरूप, कारण गोदावरी नदीला दक्षिणेतील गंगा म्हणतात आणि दक्षिण वाहिनी गोदावरी आपल्या धारासूर या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी पवित्र असं गुप्तेश्वराचं मंदिर आहे। या ठिकाणी आज कुंभमेळा आयोजित केला आणि या पवित्र स्नान सर्वांनी केलं। हबप मनीष महाराज, हबप अच्युत महाराज, गोंदीकर महाराज यांच्या उपस्थितीत हा कुंभमेळा संपन्न झाला आणि सर्व भाविकांनी गंगेमध्ये पवित्र स्नान करून स्वतःला पुण्य प्राप्त करून घेतलं। त्याचं भाग्य मला स्वतः सुद्धा लाभलं। खरं तर ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये गंगेला माता मानलंय, कारण गंगा किंवा गोदावरी नदी ही सर्व माणसांचं समाजाचं पोषण करणारी गंगेच्या तीरावर वसलेले हे गाव पवित्र असं स्थान। या ठिकाणी हजारोंच्या नागरिकांनी गावातलीच नाहीत अन्य गावातील येऊन स्नान केलं आणि ही परंपरा इथे सुरू झालेली। तसं तर या ठिकाणी दर 12 वर्षांना सिंहस्थ सप्त पर्व साजरं होतंय
तेव्हा सुद्धा इथं मोठा उत्सव असतो. आज या ठिकाणी मोठा उत्सव साजरा झाला आणि सनातन हिंदू धर्मच्या माध्यमातून सर्वांनी आपल्या भाविकांनी पवित्र स्नान केलं. आज प्रथम महाशिवरात्री निमित्त सर्व गावकरी पंचक्रोशीतून आलेल्या लोकांना व तुम्हा पत्रकार बंधूंना हार्दिक शुभेच्छा. हे जे आज कुंभ मेळावा जे धारासूर इथे आयोजित करायला 144 वर्षानंतर हा महायोग आलेला आहे. यात आधी आता शक्यत नाही, प्रयागला तर जाणं शक्य नसतं. त्यामुळे धारासूर इथे आज आम्ही गावकऱ्याच्या वतीने प्रयागराज जसं कुंभमेळा आयोजित केला तसंच त्या धर्तीवर धारासुरामध्ये दक्षिण वाहिनी गोदावरी महाराष्ट्रात जी की नाशिक नंतर धारासूरमध्ये दक्षिण वाहिनी गोदावरी आहे, त्याचं खूप काही आज आता 12 वर्षांना ह्या असं आमचा कुंभमेळा जो होणार आहे. तर इथं एक तीर्थक्षेत्र गुप्तेश्वर मंदिर धारेश्वरची पिंड आहे दक्षिण वाहिनीमध्ये. पुरातन विभागातर्फे या गुप्तेश्वराचं काम सुद्धा चालू आहे. या मंदिरासाठी जीर्णोद्धाराला 29 कोटी मंजूर झाले, त्यापैकी 14 कोटी आले आणि आमचं काम जवळपास 30% चालू आहे. पायाभरणी सुरू आहे. 144 वर्षानंतर जो योग घडून आलेला आहे भारतामध्ये कुंभमेळ्याचा, तो प्रयागराज इथे जरी असला तरी सर्वसामान्य जनतेला ज्यांना जाता आलं नाही त्यांच्यासाठी हा मोठा पर्व धारासूर भूमीमध्ये आज घडून आलेला आहे. इथे मनीष महाराजांनी आवाहन केल्यानंतर हजारोच्या संख्येने भाविक आज उपस्थित आहेत आणि आमच्या गावकऱ्यांच्या तर्फे आम्ही शक्य तेवढी सोय त्यांना इथे देऊ केलेली आहे. स्नानासाठी वेगळं, महिलांसाठी जागा किंवा घाटाची स्वच्छता किंवा अल्पोपहार अशा सोयी आम्ही त्यांच्यासाठी केलेल्या आहेत आणि भाविकांनी त्याचा खूप आनंद घेतला आहे आणि शक्य तेवढ्यांनी इथे स्नान केलेले आहे. त्यामुळे सर्व धारासूरवासियांतर्फे मी सर्वांचे धन्यवाद मानते आणि अभिनंदन करते. धारासूर इथं आल्यानंतर असं वाटायला लागलं की एक प्रयागराजला महाकुंभ मेळाव्यामध्ये गेलो तर असं एक दर्शन इथं घडलं. आणि गुप्तेश्वर मंदिराच्या ही जी आख्यायिका आहे की दक्षिण वाहिनी जे गोदावरी नदी आहे त्या पवित्र नदीमध्ये आज महंत मनीष महाराज, चैतन्य मनीष महाराज हे पण इथं आज उपस्थित राहिले आणि अच्युत महाराज दस्तापूरकर यांची पण याच्यामध्ये उपस्थिती राहिली. विशेष करून गावकऱ्याचे खूप मोठं एक अभिमान आणि त्यांचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे की गाववाल्याने गावामध्ये शोभायात्रा काढून या सर्व महाराज आणि महंत लोकांची मिरवणूक काढली आणि असे पवित्र गुप्तेश्वर मंदिर आणि दक्षिण गोदावरी जी नदी आहे त्या नदीच्या माध्यमातून सर्व महंत लोक आणि सर्व भाविक भक्त आज तिथं स्नान करून आज जसं प्रयागराजमध्ये जो कुणी लोकांना योग नाही आला कुंभमेळा जाण्याचा, तो आज इथं धारासूर इथं संपन्न झालेला अशा पवित्र भूमीमध्ये मनीष महाराजांना त्यांच्या 2 दिवसाखाली आपल्या व्हॉट्सअपवर सांगितलं होतं की सगळे माझे शिष्यगण आणि इथं परिसरातील भक्तगणांनी आपण इथं उपस्थित राहावा, जेणेकरून आपण प्रयागराजचा शेवटचे दिवस आहे तसा आज आपण प्रयागराजमध्ये उपस्थित आहोत असं आपल्याला इथं जाणवायला लागलं आहे. आणि खरंच या पवित्र स्नानानं आम्ही सुखी झालो आहोत असं एवढ्या प्रसंगी सांगतो.